गंगाखेड येथे 16 आणि 17 डिसेंबरला नोकरी महोत्सव होणार असून सुनील रत्नाकर गुट्टे यांनी याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये दिली। हा नोकरी मेळावा पूर्णा आणि गंगाखेड येथे होणार असून दोन्ही ठिकाणी एक दिवस बेरोजगारांसाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। या संदर्भात आज गंगाखेड येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली। मागील वर्षी घेण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला होता, त्यातून अनेकांना बेरोजगार देखील मिळाले। त्यामुळे यावेळी होत असलेल्या मेळाव्यासाठी देखील मोठ्या संख्येने युवकांनी नाव नोंदणी केली आहे। या नोकरी मेळाव्यासाठी 100हून अधिक कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। तर पूर्णामध्ये जवळजवळ 2200 नोंदण्या झालेल्या आहेत। गंगाखेडमध्ये 3600 पेक्षा जास्त नोंदण्या झालेल्या आहेत। आणि यावेळेस सुद्धा जर आढावा बघितला तर मागच्या वेळेस 10वी 12वी पास जेवढे विद्यार्थींचे रजिस्ट्रेशन होते आणि ITI डिप्लोमाचे जेवढे होते आणि ग्रॅज्युएशनचे जेवढे होते यावेळेस पण पर्सेंटेजमध्ये त्याच प्रकारे आपल्याला 10वी 12वी ITI डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन तसेच मिळालेले। तर अनुभव माझा असा आहे की कोल्हापूर साईडला एक चंदगड म्हणून जागा आहे, 3 महिन्याखाली मी जॉब फेअर केला होता। तिकडे 10वी 12वीचं पर्सेंटेज रिव्हर्स होतं। आज गंगाखेडला जेव्हा रजिस्ट्रेशन आपण करतो तेव्हा समजा 70% 10वी 12वी ITI 70%। चंदगडला 10वी 12वी 30% पण नव्हतं। ॲप्लिकेशन सगळ्या ग्रॅज्युएट ITIच्या वरच्या ॲप्लिकेशन्स होत्या। 10वी 12वीच्या ॲप्लिकेशन हार्डली मला वाटतं 400-500 लोक होते आउट ऑफ 4000। आपल्याकडं 10वी 12वीचं पर्सेंटेज ॲप्लिकेशनचं खूप आहे। पण मला म्हणजे आता सेकंड वर्ष झालं ना, पहिल्या वर्षी ठीक आहे, पण या वर्षीसुद्धा रजिस्ट्रेशन त्याच प्रकारे झालं। मला वाटतं की आपल्याकडे 12वीच्या नंतर बहुतेक जास्त शिकण्याचं प्रमाण आपल्या भागात अवेलेबिलिटी नसल्यावर नसावं, बरोबर आहे? कारण पर्सेंटेज दिसतं ना ते। तर माझा उद्देश आता थोडा अजून चेंज झाला आहे। जास्तीत जास्त जॉब फेअरमध्ये लोकांना घेऊन जाऊन जॉब प्रति आकर्षण वाढवणे, रोजगार प्रति आकर्षण वाढवणे। आणि आकर्षण वाढल्याने काय होतं, त्या विद्यार्थ्यांना कळतं की आम्ही कुठे कमी पडलो। कॉम्पिटिशन राहतं ना, आपण पुण्यात औरंगाबाद कुठे नोकरी करत असताना स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये आपल्याला कळतं की आपण कुठे कमी आहे आणि मग तो एक प्रसार माध्यम तयार होतो आणि ते लोक आपल्याला चर्चा करतात। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज गंगाखेड।